आता आपण चेन्नईमध्ये आलेले आहोत. आज आपण भेटणार आहोत अनामिका भूषण बोरोले. सेंट्रल पार्क वेस्ट चेन्नई इथे या राहतात आणि आज होम मिनिस्टरची पैठणी देऊन त्यांनाही सन्मानित करणार आहोत. माझा नाव अनामिका भूषण बोरोले. माझा जन्म हरियाणातला. मेरा एजुकेशन MCA हुआ है, मास्टर कंप्यूटर एप्लीकेशन. अभी मैं शादी के बाद अपने हस्बैंड का बिजनेस संभाल रही हूँ. होम मिनिस्टर में मेरा नाम नंबर लगा तो मुझे बहुत ज़्यादा खुशी हुई. एक्चुअली मैंने एक्सपेक्ट नहीं किया था और अभी मैं एक्साइटेड हूँ और थोड़ी थोड़ी नर्वस भी हूँ कि कैसा क्या होने वाला है, क्योंकि ये मेरा फर्स्ट एक्सपीरियंस है कैमरे के आगे. अभी बस इंतज़ार है आदेश भाऊजी का. नमस्कार नमस्कार नमस्कार. फुलले रे क्षण आमचे फुलले रे, फुलले रे क्षण आमचे फुलले रे, भाऊजींच्या हो येण्याने, येण्याने भाऊजींच्या. सजले रे क्षण आमचे सजले रे, सजले रे क्षण आमचे सजले रे. झुडूक होम मिनिस्टरची आली रे घेऊन कुवडी सोन फुले, फुलले रे क्षण आमचे फुलले रे. वा 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 वा, काय सुंदर गायले हो या. हां बरं घ्या उखाणा. ताजमहल बनवायला कारीगर होते कुशल. बरं. भूषण रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. काय सांगता. त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. आणि हे माझे सासूमा. नमस्कार. आणि हे माझे सासरे. नमस्कार. आणि हे सगळे माझे फ्रेंड्स, शेजारे. येस येस नमस्कार. हे नमस्कार. माझे स्टाफ सहयोगी. अरे वा वा, खूप छान. सगळ्यांचं स्वागत. तुमचं नाव काय ज्या गायल्या त्या? नीता बावने. अरे वा, मस्त गावं. किती सुंदर गायल्या. इतकं छान स्वागत झालेलं आहे. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? माझा बालपण हरियाणा, रोहतक. अच्छा, हरियाणामध्ये होता. हो, मी मराठी आहे पण माझा जन्म रोहतकला झाला. काही हरकत नाही आहे. आणि तसं नागपूर. आणि मला मराठी नाही येत. अरे सुंदर बोलताय तुम्ही. मराठी नाही येत म्हणताना सुद्धा त्या मराठीतला गोडवा, तुमच्या आवाजात जो काही असा गोड वाटत होता ना, तो खूप छान होता. तुमचं कुठलं बालपण? माझं नागपूरचंच. नागपूरला कुठे? नागपूरला सुरेंद्रनगर. सुरेंद्रनगर. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील आहे, बहीण आहे, आजी होत्या. काय करायचे आई बाबा? आई वडिलांचा जॉब होता, प्रायव्हेट जॉब आहे. अच्छा. आई होममेकर आहे. आणि आपण? माझा स्वतःचा व्यवसाय आहे. 6 वर्ष झाली चेन्नईला आता. इथे कुठला व्यवसाय करता? माझा स्वतःचा फॅसिलिटी मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. बरोबर. आणि एक रेस्टॉरंट पण आहे. आपण काय करता? मी रेस्टॉरंट आहे. मी रेस्टॉरंट नाही आहे. रेस्टॉरंट सांभाळते. रेस्टॉरंटमध्ये मी जाते. मी रेस्टॉरंट सांभाळते. आणि ते जे काही ऑपरेशन आहे ते मी सध्या पूर्ण तीच सांभाळते. असू द्या ना, बोलू द्या ना. मी आलोय ना, तुम्ही नका ना. मला माहिती आहे खूप केवढा तरी सांभाळ करताय, बाजू घेताय, पण थांबा. आज मला जरा शिकण्याचा प्रयत्न करू द्या. मग हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऑपरेशन करता का? नाही. नाही, फूड रेस्टॉरंट आहे. तर जे काय काम असते हां ते मी सांभाळून घेते. व्हेरी गुड. छान सांभाळता. तुम्ही मूळच्या मराठी, बरोबर आहे? कधीपासून तिकडे गेला राहायला? रोहतकला. रोहतकला. रोहतकला माझा जन्म आहे. जन्म झाला. बरोबर. जन्म तिकडचा आहे. घरात कुठली भाषा बोलायची तेव्हा? हिंदी. आई बाबा वगैरे सगळे? आई आणि बाबा एक दुसरे से मराठीमध्ये बोलते. अप्रतिम मराठी आहे. ऍक्च्युली आई वडील आहेत नागपूरचेच. नाही पण काय गोड बोलता येतं त्या. इतकी गोड भाषा. मराठी भाषा मुळातच गोड आहे, पण ती गोड. बरं, तुम्हाला मात्र इथली भाषा येत असेल ना? नाही. माझा चेन्नईची नाही, काहीच येत नाही. काही. तुम्हाला एकही शब्द येत नाही? असं कसं? एक येते. कुठला?
हिंदी तेरी माँ। हिंदी तेरी माँ। तेरी माँ मीन्स जानते हिंदी हो येते क्या? का? आपको हिंदी आती है क्या? उसको कैसे बोलते, हिंदी तेरी माँ? हाँ हो. किंवा मराठी तेरी माँ, इंग्लिश तेरी माँ. मराठी तेरी माँ म्हणजे मराठी येतं का? अरे मराठी मेरी माँ, क्या बात आहे, वा वा वा. आता चला थेट मुद्द्यावर येतो. तुमची भेट कशी झाली? आमची भेट मॅट्रोमोनियल साईट आहे त्यावर झाली. बरं झाली, पण कसं काय म्हणजे? एका दिवशी भूषणने मला मॅट्रोमोनियल साईटमध्ये पाहिलं होतं. तर त्यांचा कॉल आला एका दिवशी आणि ते पाहिले आले. ते तुम्हाला बघायला आले. हो. हां, आता इथून पुढे शब्द अडले की मी मदत करणार आणि मला काय अडलं की तुम्ही मदत करायची. कार्यक्रम संपेपर्यंत आपण एकमेकाला मदत करणार. कारण मी आता माहेराहून आलोय ना, असंच आहे ना भावना, त्यामुळे काय. बरं तुमच्या बाबतीत काय? साईटवर म्हणजे 1-1.5 वर्षापासून शोधत होतोच आणि म्हणजे 1-2 प्रोफाईल बघितल्या होत्या आणि मला कसं इथे असल्यामुळे तिथे जावं लागायचं. त्यामुळे मी जे पण 2-3 स्थळं म्हणजे वाटायचे की आपल्याला बघता येतील तर मी एकाच विकेंडला शेड्यूल करायचो. ज्यावेळेस यांच्याकडेही गेलो त्यावेळेस असं होतं की यांना वेळ दिली होती, सकाळी 7:30ला येईल. मुलगी बघायची वेळ सकाळी 7:30 वाजता. तुमचा काय दुधाचा व्यवसाय आहे का? नाही, कारण 11:30ला दुसरी मुलगी बघायला जायचं. अरे हे ठीक आहे. आणि ते अंतर फार होतं कारण 40 मिनिटं लागणार होते. आणि हे पण सांगितलं मला की मला जायचं आहे, लवकर मुलगी जायचं. बघायला जायचं आहे मुलगी पाहायला. सकाळी 7:30 वाजता आले होते. हो, आम्ही मना केलं. बरोबर आहे. म्हणजे सकाळी दूधवाला वेळेवर येतो 7:30, ती त्यांची वेळ आहे. आपण लहानपणापासून बघितलेलं आहे. 7:30 मुलगी बघायला जायची वेळ. टाईट शेड्यूल होता सर. संध्याकाळी मित्रांसोबत जायचं होतं ना फिरायला. हा, मग दुपारी पण मुलगी बघितली तुम्ही? हो. मग मला सांगा, एका दिवसात 2 मुली बघितल्या? 2 मुली बघितल्या. एकूण किती मुली बघितल्या? एकूण तसं माहित नाही, त्या ट्रिपमध्ये 2च बघितल्या. बरं. मग का, मग त्या 2 मध्ये आता यांचीच निवड का, म्हणजे किंवा कसं काय जमलं मग लग्न? असं काही खूप विशेष क्रायटेरिया नव्हता, पण यांच्याकडे गेल्यावर मला म्हणजे एकदम साधारण लोक वाटलीत. म्हणजे मॅच होऊन जाईल, जेलीन होऊन जाईल आपल्या इथे. तिच्याशी बोलल्यावरही वाटलं की घरात. तेव्हा कसे बोलले तुम्ही? हिंदीमध्ये. पहिल्यांदा भेटले तेव्हा? हो. मी वडील वगैरे बसलेले होते. पहिला वेळे मी मराठीमध्ये गोष्टी करत आहे आज. हो. बघितलं. आणि त्याच दिवशी नक्की झालं होतं? जवळपास संध्याकाळी. तुमच्याकडनं होकार होता? हो. का? ॲक्च्युली हे ना एकटे आले. मग काय मोर्चा घेऊन यायला पाहिजे? नाही. त्यांना एक्सपेक्टेड होतं फॅमिली येईल खूप मोठी. म्हणजे काय? नाही, मतलब आई बाबा कोणी पण आले. नाही आले. हो. एकटे आले. तर मला वाटलं काफी कॉन्फिडेंट आहे आणि तर मला छान वाटलं आणि चुलबुले टाईप. हा, मग आल्यावर ते चुळबुळ मला करत होती. लागली. नाही असं. अरे असं सांगा, मला वाटलं आल्यावर चुळबुळच चालली होती त्यांची. 11:30ची मुलगी बघायची आहे वगैरे. तसं प्रेशर होतं त्यांना. हा, किती वेळ होती तुमच्या घरी 7:30 वाजता आल्यावर? 9 वाजता. 9 वाजता आले. हा, आणि मग तर काय झालं, मला एक्सपेक्टेड पोहे होते पण दुसरंच काहीतरी भेटलं. त्या दिवशी गुढीपाडवा होता पण आणि नवरात्र पण होतं. दोन्ही आणि होतं. हो, पण आम्ही काय करते नवरात्रच्या दिवशी कांदा नाही बरोबर खात नाही. हो, खात नाही. तर आम्ही सिंपल जो नमकीन थी वही दिया इनको आणि चाय. आणि जा म्हटलं. अरे म्हणजे झालं की निघा आता काय. आता काय मुक्कामाला आले नव्हते ना ते. नमकीन घेऊन निघाले तुम्ही. वा 11:30. आपलं टार्गेट 11:30. आणि मग शेवटी यांच्याचकडे गुढी उभारली. हो. काय दिवस सुद्धा निवडलाय, गुढी. वा. हाँ, मग ये गए. फिर बाद में इनका शाम को कॉल आया. अच्छा. भूषणचा कॉल संध्याकाळी आला फोन मला. आला. हो, संध्याकाळी फोन आला. ते म्हणाले की माझे बडे मम्मी, बडे पापा, हे सगळे बडे भाऊ हे सगळे येऊन राहिले परत बघायला. परत संध्याकाळी. मग ते नमकीन परत डब्यात भरून ठेवलं. अरे मी विचारलं तुम्हाला. हॅलो आले ते सकाळचं नमकीन ठेवा. एक्झॅक्टली तसंच झालं. हे बघा तसंच झालं. एक्झॅक्टली तसंच झालं. पोहे बनवले होते. अच्छा.
तर सगळे आले आणि 2 वेळा विचारलं अगोदर की तुमच्याकडनं फिक्स आहे का, येत आहेत तुम्ही तर असं का. म्हटलं बाई अजून फिक्स नाही आहे, पण तुम्ही म्हटलं की माझ्याकडनं कोणी आलं नाही म्हणून मी म्हणजे तिथे जे माझे क्लोज रिलेटिव्ह होते जे घरातले त्यांना घेऊन मोठे येत आहेत, त्यांना घेऊन येत आहे. त्यांना ऍक्च्युली त्यांनाही माहित नव्हतं की मी मुलगी बघायला जात आहे असं म्हणून. बरोबर. यांच्याकडनं गेल्यावर सेकंड मुलगी बघितल्यानंतर मी तिथे गेलो. म्हणजे माझी मोठी आई आहे, त्यांना सांगितलं मी असं असं बघून आलो आहे आणि ते म्हणत होते की तुमच्याकडनं कोणी आलं नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल आमच्याकडे कोणी आहे की नाही आहे. मग म्हटलं चल सोबत, तर म्हणून मग त्यांना घेऊन गेलो मी परत. आणि मग काय झालं तेव्हा? काय ठेवलं? नमकीन नाही, वेगळं हो, पोहे आणि चहा. पोहे खारट करून ठेवले. अरे गंमत. आणि मग फिर एका दिवशी नंतर होकार आली, आईचा फोन आला होता. अरे वा. मी परत आलो, चेन्नईला परत आलो. हे लोक चेन्नईला होते का? अच्छा. पण आता कसं वाटतंय? आता छान वाटतं. किती वर्ष झाली? 1 वर्ष आणि 3 महिने. या माऊलीच्या या घरात येण्याने काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं? भरपूर बदल झाला. हो. पण कसा आहे त्यांचा स्वभाव? कसा आहे? छान आहे, पण कधी कधी चिडचिड जास्त करतं. मी पण करते, पण हे पण करतं. छोट्या छोट्या गोष्टीवरून लहान मोठ्या सगळ्या गोष्टी. रोज दोघंही चिडतो, दोघंही भांडण करतो. अरे वा. सध्या तरी असं सुरू आहे. हो ना. पण लगेच बोलते आम्ही. बोलता. हो, बोलता. पण खूप छान आहे, असंच पाहिजे. हो की नाही? आता घरात आम्ही काही चिठ्ठ्या लपवल्यात. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. आणि त्यासाठी पहिला क्लू लग्नाचं कॅलेंडर. वेळ सुरू झाली, तुम्ही सांगू शकता. कन्हैया बजाए बासुरी. तुळस वंदावी, तुलसी वृंदावन. 10, लिंबू सरबत. 9, 8, 7, 6, 5, 4, 3. पहिली चिठ्ठी मिळाली, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस तुमच्या घरात आली. आणि ती चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. तेव्हा आता ना तुमच्या दोघांबद्दल सासरे बुवांना काय म्हणायचंय ते मला ऐकायचंय. दोघांबद्दल खूप अभिमान आहे. होय ना? खूप, म्हणजे लिमिटच्या बाहेर. आणि मुलाला सल्ला द्यायचा असेल तर कुठला देणार? ते सल्ल्याच्या पलीकडे आहे. सकाळी लवकर उठायला तर आई काही नाही, छान आहे सगळं. सूनबाई पण छान. पण तरी दोघे चिडचिड करतात, त्यांना काय सांग? म्हणजे माझ्यावर नाही, तर त्यांचं दोघांचं चालू असतं. अजून कोणी या दोघांबद्दल बोलणार असेल तर द्या. अनु जरा कमी बोलते, तिला थोडं लँग्वेज प्रॉब्लेम आहे. आणि खूप हेल्पिंग आणि खूप छान आहे दोघं पण. इथे खूप छान वाटलं. आणखीन खरंच असं खूप आपुलकी वाटते. असं वाटतच नाही आहे की चेन्नईमध्ये सगळे इथे खूप एक दुसऱ्याला हेल्प करतात. खूप छान वाटलं इथे. मी यांच्या सासूबाईंच्या ग्रुपमध्ये आहे. बरं. तर आल्यानंतर मला इथे कार्यक्रम पाहिजे होता. नेमका कालच इच्छा केली आणि माझी इच्छा लगेच पूर्ण झाली. हो. अगदी. आता कुठली करू नका इच्छा. एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्ही चित्र काढायचं आणि या घरातल्या सगळ्यांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. बघूया या खेळात काय होणार. 2 चित्र तुम्ही काढणार, 1 ते काढणार. घ्या, सांगा. 10, 9, बोलायचं नाही. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आता ते काढणार आहे चित्र.
10 9 8 अभिनंदन. तुम्ही म्हणजे जवळजवळ अभिषेक करत होता तिकडे. अभिनंदन. हे बक्षीस तुमच्यासाठी. आणि यानंतरचं चित्र तुम्हीच काढणार. अभिनंदन. हे बक्षीस नाही पण खरंच छान काढलाय त्यांनी. सॅव्हलॉन यांच्याकडून ही भेटवस्तू. बरं, मगाशी सगळ्यांनी कौतुक केलं, तुमच्याबद्दल काही तक्रारी पण आहेत. सतत मोबाईलवर बोलत असता. तुम्ही केली की काय तक्रार? ऊपर से शांत दिखती हो, अगदी बरोबर. अंदर से खरे सतत चिडचिड. केव्हा कभी कभी कधी 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 पण सतत चिडत असता असा एक आरोप आहे तुमच्यावर. मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली आहे, ती पूर्ण मराठी बोला असं सगळ्यांचं म्हणणं आहे. हो. तुमचा छंद खूप छान आहे, सकाळी लवकर न उठण्याचा. खूपच शांत राहतात. जास्त बोललात मोकळेपणानं तर जास्तीत जास्त लोक तुमच्याशी जोडली जातील. मराठी बोलतच नाही तुम्ही, मुद्दामून. हो की नाही? पण एक सांगू, आज तुम्ही बोललात ना, मला असं वाटलंच नाही की तुम्ही एरवी घरात मराठी बोलत नाही. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल आजपासून तर कुठला करणार? चिडचिड कमी करायचं. नक्की? प्रॉमिस? तुम्ही? तेच सेम मी करतो, कारण चिडचिड भरपूर करतो. पण खरं सांगू, चिडचिड कमी केलं ना तर आहे ते नातं आणखी घट्ट होतं असं म्हणतात. करून बघूया. बघा ना, 2 वर्ष आता चिडचिड झाली, आता पुढची 2 वर्ष नो चिडचिड. करून बघूया. आणि आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणतात? आई कोई. हां, आईंनाच क्षमा मागायची तर. हो का? हो, मतलब कभी चिड़चिड़ किया हो, कुछ किया हो, बुरा लग गया हो, उस बात की सॉरी. तुम्ही क्षमा तिला अच्छा, इनकोही सॉरी कहना है. बघा किती का आल्याबरोबर आजी बरं नसल्यामुळे 1.5 महिना तर आजीच्या मागेच लागलं. पण 1.5 महिना तिने पूर्ण सेवा केली आजीची. म्हणजे मी खाऊ नाही घालायचो आजीला, पण तिने 1.5 महिना खाऊ घातला आजीला. आणि त्यामुळेच म्हणजे आमचं फिरणं फार, म्हणजे आल्याबरोबर जे नवीन कपलनी केलं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे हे वगैरे हे सगळं, ते मी करू नाही शकलो. पण मे बी इन कमिंग इयर्स आय विल मेकअप फॉर इट. आणि सॉरी फॉर नॉट डुईंग इट अर्लियर. आज धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? भूषणला. का? त्याने मग अशी सॉरी म्हटलं म्हणून? भूषणला आणि आईला, बाबाला, सगळ्यांना. सगळ्यांना. तुम्ही आज मिस कोणाला करता? माझी आई. हो, कुठे आहे? पानिपत. हो हो हो. सासरे माझे वडील आणि आई आज येणार होते, पण माझे वडीलला हार्ट अटॅक आला मागच्या महिन्यात. मागच्या 15 म्हणजे फेब्रुवारीला. प्रोग्राम नव्हता तरी पण येणार होते, पण मागच्या महिन्यातच त्यांना अटॅक. त्यामुळे जरा विषय येऊ नाही शकले. हां, ते येऊ नाही. कार्यक्रम बघतील जर तर टीव्हीवर काय सांगणार? पापा, आप अपना ख्याल रखो और मेरी बहुत इच्छा थी आप यहाँ पर आओ, लेकिन ठीक है, आप मुझे यहीं से देखो. आपकी लड़की कहाँ पे है और क्या कर रही है, और जल्दी से आ जाओ मिलने के लिए. और पापा ये भी देखो कि आपकी बेटी ने आपके दामाद के क्या हाल किए हैं. नहीं, यानी सब हालात सुधर गए हैं आपकी बेटी इस घर में आने के बाद. तो खूप खूप तुम्हाला नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना आम्ही मिस केलं. आनंदात हा कार्यक्रम साजरा होतोय आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनेंद्र तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात चेन्नईमध्येच. नमस्कार.